नमस्कार, कसे आहात? मस्तच असाल तर आज आहे बुधवार आणि आज संकष्ट चतुर्थीसुद्धा आहे. मी सोमवारी सगळं मंदिर क्लीन केलं होतं. सोमवारी माझा उपवास असतो. त्यासाठी मग मी सगळं मंदिर साफ करते आणि मूर्त्यांनासुद्धा छान अंघोळ घालते. तर आज चतुर्थी आहे. तर आज मी सगळ्या मूर्त्या परत एकदा क्लीन करते. तर मी पहिले पितांबरी पावडर वापरायची. तर मला बऱ्याच जणांनी सांगितलं की भैया पावडर वापरत जा. तर मी भैया पावडर मग एक पॅकेट मी आणलं होतं, मग ते वापरत होती. त्याने पण खूप छान मूर्त्या निघत होत्या. पण मला अजून अशा कमेंट्स आल्या की भैया पावडर नको वापरू, त्याने मूर्त्या खराब होतात. त्यांनीच सांगितलं की ॲक्लिन पावडर वापरत जा. तर मग मी ॲक्लिन पावडर वापरते आता. आणि ही पावडर कुठं भेटतच नव्हती मला. एका ठिकाणी मी सहज विचारलं, तर तिथे मला मिळून गेलं आणि तेव्हा मी 2-3 पॅकेट घेऊन टाकले. खूप चांगल्या मूर्त्या निघतात त्याने सुद्धा आणि पितांबरीने पण छान निघतात. इथे मी मूर्त्यांना छान अंघोळ घालते आणि मी नळाखाली सुद्धा मूर्त्या छान धुवून घेतल्या आहेत. थोड्या वेळानंतर त्या मूर्त्यांवरती जे आपण पावडर वापरली असते ती दिसते. त्यासाठी त्यांना छान नळाखाली धुवून घ्यावं लागतं. ते असं निघत नाही. आपण पितांबरी लावलं किंवा काही लावलं, ॲक्लिन पावडर लावलं तरी त्यांना स्वच्छ धुवून घ्यावं लागतं. त्याच्यावर सफेद असे डाग दिसतात सुकल्यावरती. त्यासाठी मग मी नळाखाली परत छान धुवून घेतलं. हे एक छोटंसं प्लांटर आहे जे मी मनी प्लांट किंवा कोणतंही प्लांट कटिंग करून लावत असेल तर मी ते ह्याच्यात लावते. छान लागतं आणि मंदिरात ठेवते मी. तर हे मी आणलं होतं. त्याला खूप छान असे रूट्स येतात आणि पानंसुद्धा खूप चांगली येत होती त्याला आणि कलर पण छान वाटतो तो मंदिरामध्ये. तर आता मी सगळ्या मूर्त्या पुसून घेते. कधीही मूर्त्या आपण धुतल्या ना तर तशा डायरेक्ट ठेवायच्या नाही. त्यांना छान पुसून घ्यायचं आणि मी फॅनसुद्धा लावला आहे. बाकीचं मी करेपर्यंत छान मूर्त्या सुकल्या जातील. आणि हे बघा मूर्त्या किती छान अशा चमकतात आहे. हा जो नारळ आहे तो मी आत्ताच आणला आहे. सोमवारीच मी लावला होता तांब्यामध्ये. माझ्याकडे होता आधीचा, तो त्या तांब्यात खूप छान वाढला होता. त्यासाठी मग मी तो एका कुंडीमध्ये लावून टाकला. आणि या मूर्त्यांमध्ये जे तुम्हाला लाल लाल दिसतात आहे ना, ते ना कुंकवाचे डाग आहेत, ते लवकर निघत नाही. मी ओला कुंकू करून लावते मूर्त्यांवर त्यासाठी. आणि तो कुंकू खूप लाल आहे. माझ्या बोटांना सुद्धा लागला ना तर लवकर निघत नाही तो. आणि चांगला कुंकू आहे त्यासाठी मग मी तोच लावते. तर मूर्त्यांवरती हळूहळू निघतं. पण आता नेहमी आपण कुंकू लावत राहतो देवींना. दरवेळेस मंदिरात मी कोणते आसन टाकू म्हणून मला नेहमी वाटतं कोणते टाकू मी. माझ्याकडे मोजकेच आहेत. मोजकेच म्हणजे आहेत बरेच. पण आता मला त्यांचा कंटाळा आला आहे. मला घ्यायचे आहेत अजून, पण आत्ता कसे आताच फेस्टिवल चालू होतात ना, तसे तसे बाजारात खूप व्हरायटीचे आसन वगैरे येतात. त्यासाठी मग मी म्हणते जरा थांबते. आता गणेश चतुर्थी वगैरे असली ना, तर खूप सुंदर सुंदर आसन मिळतात. देवींना हळदी कुंकू आणि जे देव आहेत त्यांना अष्टगंध आणि महादेवाच्या पिंडाला भस्म लावून घेते आणि आत्ता मी इथे रांगोळी काढते. पाऊस खूप असल्यामुळे मी गेली नव्हती मेन मार्केटमध्ये गजरे आणण्यासाठी देवांच्या मूर्तीला. आणि मी जिथे नेहमी घेते त्या मावशी नव्हत्या. संदीप सकाळी गेला होता आणायला, पण त्याला भेटलंच नाही. तर तिथे अजून एक काका असतात, ते झेंडूचे फूल आणि थोडीफार हारा आहेत, तर ते त्यांच्याकडून मग घेऊन आले. तरी पण फुलं मला एवढी विशेष मिळाली नाही. यावेळेस जास्वंदाच्या फुलांचा हार आणला होता आणि मंदिरात मी पिंक कलरचं आसन टाकलं होतं. आणि जास्वंदाच्या फुलांचा कलरसुद्धा असा रेड पिंकिश असल्यामुळे मंदिर छान दिसत होतं. तर आज माझा आहे उपवास आणि आज उपवास खूप उशिरा सुटणार आहे. तर इथे मी आता फ्रूट्स खाते आणि थोडेसे फ्रूट्स मी चिकूसाठी कट करून ठेवते.
इथे मी चिकूसाठी सुद्धा वॉटरमेलन कट करून ठेवते, नंतर जो स्कूलवरून आला का खाईल. तर आता मी फ्रूट्स खाते आणि नंतर मग थोड्या वेळानंतर चहा बनवते अर्धा पाऊण तासानंतर. तर बाहेर कंटिन्यू पाऊस होता आणि केससुद्धा सुकत नाही आहे आणि मला छोलेसुद्धा भिजवायचे होते. तर सकाळीच मला चिकू शाळेत जात होता तेव्हा भिजवायचे होते, पण मी विसरली. तर आत्ता माझी सगळी कामं झाली आहेत आणि आता मी ती छोले भिजवते संध्याकाळसाठी. आता वाजलेत संध्याकाळचे 6:15 आणि बाहेर एवढा पाऊस आहे, वारासुद्धा एवढा सुटतोय. तर झाडं जी आहेत गॅलरीतली ती मी मास्टर बेडरूमच्या गॅलरीत ठेवली आहे. इकडे जास्त पाणी येत नाही त्यासाठी, कारण झाडांना खूप पाणी झालं तर ते खराब होतील, म्हणून मग मी मास्टर बेडरूमच्या गॅलरीत ठेवली आहेत. इथे मी आता दूध गरम करायला ठेवते आणि चहा ठेवते माझ्यासाठी. मी आज थोडा उशिराच घेतला आहे चहा करायला. उपवास उशिरा सुटणार आहे त्यासाठी मग मी म्हटलं चहा उशिराच करते. मी फराळाचं काही खात नाही त्यासाठी मग मला संध्याकाळी 6-7च्या दरम्यान मग भूक लागते. मला तिथून मग भूक लागायला सुरुवात होते आणि आज तर 9:47 टायमिंग होतं. चतुर्थीचा उपवास त्या मी वेळेतच सोडते, जो टाईम असतो. तर इथे आता मी चहा करून घेते आणि नंतर मग मी स्वयंपाकाला लागते. एका साईडला मी राईस ठेवला आहे बॉईल करायला आणि एका साईडला मी कुकरला छोले करून घेते. तर राईस मी 90% ते शिजलं आहे, तर मी आता चाळून घेते आणि जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे ते त्या चाळणीतून निघून जाईल, तर तसंच ठेवते मी. आणि इथे मी आता छोलेची भाजी करून घेते. तर डायरेक्ट मी छोलेचं कुकरला लावते, वेगळे मी असे बॉईल करत नाही आहे. छान लागतात आणि टेस्टसुद्धा चांगली येते. तर इथे मी आता मसाले वगैरे सगळे मी तयार करून घेतला आहे आणि छोले पण छान भिजलेत. सकाळी मी भिजवले होते तर मस्त भिजलेत. ह्याच्यात सगळे मी मसालेसुद्धा टाकलेत आणि छोले टाकते आणि 5 मिनटं तसेच झाकून ठेवते आणि नंतर मग गरम पाणी टाकून कुकरला 3 शिट्ट्या होऊ देते. बारीक गॅसवरच शिजू द्यायचं, छान चणे शिजले जातात.
आणि इथे मी नैवेद्यासाठी मोदक करून घेते, रव्याचे मोदक. उकडीचे मोदक मी मागच्या महिन्यातच केले होते अंगारक संकष्टी चतुर्थीला, तर म्हटलं आता मी रव्याचे करते, पटकनसुद्धा होतात. तर तुपात छान रवा भाजून घ्यायचा आणि त्याच्यात गरम दूध टाकते मी, आणि दूध हळूहळू टाकायचं, उडतं ते म्हणून. तर इथे मी लागेल तसं थोडं थोडं दूध टाकते, लागलं तर अजून मी टाकेल. आणि ड्रायफ्रूट्स आहेत ते मी बारीक करून घेतले आहेत खलबत्त्यामध्ये, आणि साखर आणि इलायची पावडर बस. तर छान रवा शिजल्यानंतर मग त्याचे साच्यामध्ये टाकून मी मोदक करून घेणार. असे मी 11 मोदक केले, आणि पहिले मी नैवेद्य दाखवते आणि नंतर मग मी बाकीचं करते स्वयंपाक. तर मोदक केल्यानंतर मी लगेच नैवेद्य दाखवून देते, आणि नंतर मग जेवणाचासुद्धा मी नैवेद्य दाखवते. हे बघा, आता मी इथे तूप घेतलं आहे या कढईमध्ये, त्याच्यात मी जिरं टाकलं, आणि जो राईस होता तो पण छान मोकळा झाला आहे, थंड झाला आहे. तर त्या तुपात मी टाकते, आणि वरतून मग थोडीशी कोथिंबीर, जरा जास्त कोथिंबीर टाकायची, अजून छान लागतं. माझा स्वयंपाक सगळा झाला, आणि मला तडकासुद्धा द्यायचा होता छोलेला. तर मग उपवासाला अजून वेळ होता. मी अंघोळ वगैरे करून फ्रेश झाले. सगळी जी भांडी आहेत ती सगळी मी घासून घेतली होती मगाशीच. गॅसोटा तो आहे तो मी क्लीन केला नव्हता, कारण तडका दिल्यानंतर परत ते तेलाचे ठिपके डाग असे उडतात त्यासाठी. तर इथे मी तुपाचा तडका देते. तूप पण आता माझ्याकडे थोडंसंच राहिलं आहे, बनवायचं आहे. आणि इथे मी तूप टाकलं आहे तडका पॅनमध्ये, आणि त्याच्यात मी थोडंसं आलं टाकलं आहे. आलं असे लांब चिरून घेतलं आहे, असे लांब असे तुकडे केले आहेत, आणि त्याच्यात छान आलं असं भाजू द्यायचं, आणि मस्त असा तडका द्यायचा. तुपाने अजून छान लागते भाजी. तडका जो आहे छोलेला मी सगळ्यात शेवटी दिला होता जेवायच्या टाईमला. आणि आता आम्ही जेवतो, तर इथे मी प्लेट आता रेडी करते. दही पण घेतलं आहे, आणि त्याच्यात मी बुंदी टाकते. मला एवढी सर्दी झाली आहे आता, तरी पण मी दही खाते. मला दही खूप आवडतं, आणि मला सवय आहे, मी रोज 1 वाटी तरी दही खाते. तर हे बघा, मस्त आपली छोले आणि राईस तयार आहे. जिरा राईस म्हटलं किंवा हब राईस म्हटलं तरी चालेल. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा, आणि आपली जी देवपूजा आहे ती कशी वाटली मला नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा.